हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण या लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी याचं डिस्कशन करणार आहोत. डिअर स्टुडंट, आपण टी.वाय बी.कॉमचा संपूर्ण इन्कम टॅक्स या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. आज आपण सुरुवात करतोय इन्कम फ्रॉम सॅलरी या लेक्चर पासून. सर्वप्रथम आपण थोडक्यात इन्कम फ्रॉम सॅलरीचं इंट्रोडक्शन घेऊया. यामध्ये सॅलरी जो पार्ट आहे त्याचं थोडक्यात आपण डिस्कशन करूया. सॅलरी यामध्ये महत्वाचे 3 सेक्शन आहे डिअर स्टुडंट, लक्षात ठेवायचं आहे. सेक्शन 15, सेक्शन 16 आणि सेक्शन 17. सॅलरी म्हटलं की डिअर स्टुडंट आम्हाला हे तिघही सेक्शन तोंडपाठ असणं गरजेचं आहे. सेक्शन 15, सेक्शन 16 आणि सेक्शन 17. चला तर वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला पुढे सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघूया सॅलरी डेफिनेशन. सॅलरी म्हटलं की त्यामध्ये 4 महत्वाच्या गोष्टींचा समावेश असणार आहे. डिअर स्टुडंट, सॅलरी बघा काय काय असणार आहे. फर्स्ट आहे बेसिक सॅलरी. हा जो पार्ट आहे सेक्शन 17 क्लॉज 1 मध्ये दिलेला हा बेसिक सॅलरी आहे. सो बघा, सॅलरी इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस अलाउन्सेस प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट इन लाईफ ऑफ सॅलरी. सो या ठिकाणी आम्हाला लक्षात ठेवायचं डिअर स्टुडंट, बेसिक सॅलरी इज अ मॉनिटरी बेनिफिट, म्हणजे पैशांच्या स्वरूपामध्ये आपल्या एम्प्लॉयरने एम्प्लॉईला दिलेला बेनिफिट. डिअर स्टुडंट, इथे आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा आम्ही सॅलरी टॉपिक शिकणार आहोत तेव्हा एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आपण माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे की जेव्हा आम्ही सॅलरी म्हणणार या ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये रिलेशन हे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे रिलेशन असलं पाहिजे. म्हणजेच जो व्यक्ती सॅलरी घेणार आहे त्याचं रिलेशन जो व्यक्ती सॅलरी देणार आहे याच्याबरोबर एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर या पद्धतीने असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मिस्टर राम इज वर्किंग इन टाटा मोटर्स. या ठिकाणी 2 पर्सन आलेले, एक आहे टाटा मोटर्स आणि दुसरा आहे मिस्टर राम. यामध्ये टाटा मोटर्स ही कंपनी एम्प्लॉयर आहे आणि मिस्टर राम हा एम्प्लॉई आहे. ज्या वेळेस या पद्धतीचं एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं रिलेशन होत असेल तेव्हा आणि तेव्हाच आपण या टाईपच्या इन्कमला इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडच्या अंडर टाकू शकतो. सो लक्षात ठेवायचंय, फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी द रिलेशन बिटवीन 2 पर्सन इज मस्ट रिक्वायर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. 2 व्यक्तींमधील रिलेशन हे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या पद्धतीचं असलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणीचे रिलेशन नुसार जो बेनिफिट एम्प्लॉयर एम्प्लॉईला देईल त्या बेनिफिटला सॅलरी म्हटलं जाईल. आणि मग सॅलरी पर्पजने सॅलरी मध्ये काय काय घटक येतात, कोणत्या घटकांचा समावेश होतो, तो आपण या फॉर्म्युलामध्ये टाकलेला आहे. यामध्ये फर्स्ट आहे बेसिक सॅलरी, त्यामध्ये प्लस होणार अलाउन्सेस. डिअर स्टुडंट, अलाउन्स म्हणजे काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, अलाउन्स इथे डेफिनेशन दिली आहे. सर्व पीडीएफ तुम्ही रजिस्टर केले, तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता, त्याचे प्रिंट काढा आणि व्यवस्थित समजून घ्या. सर्व थिअरी मी डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले आहे. आपल्याला व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व एक्सप्लेन करणं पॉसिबल नाहीये. जो महत्वाचा पार्ट आहे मी तो एक्सप्लेन करतो, आणि तुम्हाला जो डाऊट आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती घेऊ शकता. बघा, आपण डिस्कस करत होतो डिअर स्टुडंट सॅलरी, आणि सॅलरीचा फॉर्म्युला आहे सॅलरी इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस अलाउन्स प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट इन लाईफ सॅलरी. त्यामध्ये फर्स्ट पार्टवर आपण डिस्कस करतोय अलाउन्सेस. मग अलाउन्स काय प्रकार आहे
सो एनी मॉनिटरी बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम एम्प्लॉयर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलेलं आहे डिअर स्टुडंट, लक्षात ठेवा. मॉनिटरी बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम एम्प्लॉयर. पैशांच्या स्वरूपामध्ये एम्प्लॉयर पासून मिळणारा कोणताही फायदा म्हणजे हा अलाउन्स असणार आहे. डिअर स्टुडंट, ज्यावेळेस आपण सुरुवातीला डिस्कस केलं की दोन व्यक्तींमधील रिलेशन हे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या पद्धतीचं असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यासाठी असं म्हणतो की एम्प्लॉयरने त्याच्या एम्प्लॉईला, म्हणजेच आपण उदाहरण घेतलं होतं टाटा मोटर्स ही एम्प्लॉयर आहे, याने या कंपनीने त्याच्या एम्प्लॉईला कोणत्याही प्रकारचा फायदा दिला तर त्याला सॅलरी म्हणणार आहोत. फक्त सॅलरीमध्ये पार्ट किती केलेत आपण? 4. आणि यामध्ये पहिला पार्ट आपण जो म्हणतोय तो आहे अलाउन्स. अलाउन्स कशाला म्हणायचं तर मॉनेटरी बेनिफिट. एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉईला पैशांच्या स्वरूपामध्ये इन कॅश जो काही बेनिफिट दिला असेल त्यास अलाउन्स असं म्हणायचं आहे. सो आपण डेफिनेशन अगेन बघूया. एनी मॉनेटरी बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम एम्प्लॉयर इज अलाउन्स फॉर एम्प्लॉय. एनी मॉनेटरी बेनिफिट, पैशांच्या स्वरूपात मिळणारा कोणताही फायदा की जो आपल्या एम्प्लॉयर पासून मिळाला असेल अशा फायद्यास अलाउन्स असं म्हटलं जातं. शॉर्ट मध्ये आपण म्हटलंय बेनिफिट रिसिव्ड इन कॅश फ्रॉम एम्प्लॉयर. क्लिअर आहे? आपण पुढच्या पार्टकडे. अलाउन्स लक्षात आलं असेल डिअर स्टुडंट की इट इज ए मॉनेटरी बेनिफिट, पैशांच्या स्वरूपामध्ये मिळणारा फायदा. आणि कुणापासून मिळणार आहे फायदा तर एम्प्लॉयर पासून. कुणाला मिळणार आहे? एम्प्लॉईला. हे रिलेशन असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? सेकंड पार्ट आहे यामध्ये परक्विजिट्स. परक्विजिट्स ऑल्सो बेनिफिट. लक्षात घ्या, परक्विजिट देखील हा एक फायदा आहे की जो एम्प्लॉयर त्याच्या एम्प्लॉईला देईल. मात्र परक्विजिट्स आणि अलाउन्स मध्ये जर डिफरन्स करायचा झाला तर परक्विजिट काय प्रकार आहे? सो परक्विजिट इज एनी बेनिफिट रिसिव्ड अदर दॅन मनी. पैशांच्या व्यतिरिक्त मिळणारा कोणताही फायदा म्हणजे परक्विजिट्स. बघा, दोघं आपण कम्पेअर करूया. फर्स्ट पार्ट आपण काय करूया? अलाउन्स. अलाउन्स कशाला म्हणायचं? मॉनेटरी बेनिफिट, पैशांच्या स्वरूपामध्ये मिळणारा फायदा. परक्विजिट्स काय? अदर दॅन मनी, पैशांव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा जर होत असेल तर त्याला परक्विजिट्स म्हणायचं आहे. यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. आमचा जो एम्प्लॉई आहे त्याला डेली हाऊस टू ऑफिस, दॅट मीन्स त्याच्या घरापासून ते ऑफिस पर्यंत जाण्या येण्यासाठी एक ट्रॅव्हलिंग अलाउन्स पर्पजने कंपनी त्याला खर्चासाठी पर मंथ 5,000 रुपये देते, कॅश देते. डिअर स्टुडंट, लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतोय. कंपनी काय करते? आपला जो एम्प्लॉई आहे त्याला डेली घरापासून ऑफिस पर्यंत येण्यासाठी आणि ऑफिस पासून पुन्हा त्याच्या घरी जाण्यासाठी, दॅट मीन्स हिज ओन हाऊस टू द ऑफिस अँड ऑफिस टू हिज ओन हाऊस, इथे ट्रॅव्हलिंग पर्पजने पर मंथ 5,000 रुपीज कॅश सॅलरी मध्ये ऍड करून देते. त्याला कंपनी ट्रॅव्हलिंग अलाउन्स असं नाव देते. या ठिकाणी ही पहिली केस झाली की कंपनी ट्रॅव्हलिंग पर्पजने मीन्स हाऊस टू हिज ओन, हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हिज ओन हाऊस, जाण्या येण्यासाठी ट्रॅव्हलिंग पर्पजने कंपनी पर मंथ आपल्या एम्प्लॉईला 5,000 रुपीज कॅश सॅलरी मध्ये ऍड करून देते. हा फर्स्ट आहे. सेकंड, दुसरा एम्प्लॉई आहे की ज्याला कंपनी कॅश नाही देत, त्याला जाण्या येण्यासाठी कार प्रोव्हाइड केलेली आहे. डिअर स्टुडंट, इथे दोन एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल फर्स्ट मध्ये
कंपनी आपल्या एम्प्लॉईला ट्रॅव्हलिंग पर्पजने म्हणजे ऑफिस टू होम अँड होम टू ऑफिस, ऑफिस पासून घरापर्यंत आणि घरापासून ऑफिस पर्यंत येण्या जाण्यासाठी कंपनी पर मंथ ₹5000 देते, कॅश देते. याचा अर्थ कंपनी आपल्या एम्प्लॉईला अलाउन्स प्रोव्हाइड करते. आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं की एक दुसरा एम्प्लॉई आहे, कंपनी या सेकंड एम्प्लॉईला कॅश न देता त्याला ट्रॅव्हलिंग पर्पजने कार प्रोव्हाइड केलेली आहे. कंपनीने आपली स्वतःची कार एम्प्लॉईला फॉर ट्रॅव्हलिंग पर्पजने दिलेली आहे, फॉर होम टू ऑफिस अँड ऑफिस टू होम. घरापासून ऑफिस आणि ऑफिस पासून घरापर्यंत येण्यासाठी कंपनीने आपल्या एम्प्लॉईला कार प्रोव्हाइड केली आहे. हे सेकंड एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये कंपनी कॅश देत होती, म्हणून आपण फर्स्ट एक्झाम्पलला अलाउन्स म्हटलं. सेकंड एक्झाम्पल मध्ये अलाउन्स न देता, कॅश न देता कंपनी फॅसिलिटी देते. या फॅसिलिटीला अदर दॅन मनी म्हणजे कार फॅसिलिटी देते. याला आपण परक्विजिट्स म्हणणार आहोत. सो डिफरन्स कसा आहे? इफ बेनिफिट गिवन बाय एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई in cash is called as allowance. And the second is if benefit given by employer to his employee other than money, पैशांव्यतिरिक्त काहीतरी फॅसिलिटी दिली असेल, यास परक्विजिट्स असं म्हणायचं आहे. थर्ड आहे, फोर्थ यामध्ये प्रॉफिट इन लाय ऑफ सॅलरी. भरपूर अशा कंपनी आहे की ज्या आपल्या एम्प्लॉईला सॅलरीच्या व्यतिरिक्त देखील प्रॉफिट मधील काही हिस्सा देतात. फॉर एक्झाम्पल, प्रॉफिट मधील 4%, 2%, 3%, 5%, व्हॉट एव्हर प्रॉफिट मधील असा काही हिस्सा जर आपल्या एम्प्लॉईला दिला असेल तर यास प्रॉफिट इन लाय ऑफ सॅलरी असं म्हटलं जातं. सो अशा प्रकारे ह्या 4 महत्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत. फर्स्ट आहे बेसिक सॅलरी. इट इज सेम लाईक ॲज अलाउन्सेस. इट इज अ मॉनिटरी बेनिफिट रिसिव्ड बाय द एम्प्लॉई फ्रॉम हिज एम्प्लॉयर. नेक्स्ट आहे अलाउन्स. सो अलाउन्स इज अ मॉनिटरी बेनिफिट given by employer to his employee. थर्ड सॅलरी मध्ये ऍड होणार आहे परक्विजिट्स. इट इज any benefit other than money given by employer to his employee is called as a perquisites. And the last one is profit in lieu of salary. सॅलरी ऐवजी आपण या ठिकाणी प्रॉफिटचा काही भाग जर तुम्ही देत असाल एम्प्लॉईला तर तो ह्या फोर्थ पार्ट मध्ये येणार आहे. डिअर स्टुडंट, या पद्धतीने सॅलरीचं कॅल्क्युलेशन होतं. बेसिक सॅलरी प्लस अलाउन्स प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट इन लाईफ सॅलरी. गव्हर्नमेंट या ठिकाणी असं म्हणतो की एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉईला कोणत्याही प्रकारचा बेनिफिट दिला, म्हणजे तो कॅश स्वरूपामध्ये असेल किंवा नॉन कॅश स्वरूपामध्ये असेल, या सर्व बेनिफिटला आम्ही सॅलरी म्हणणार आहोत. मग कॅश बेनिफिट असेल तर त्याला अलाउन्स असं नाव दिलंय आणि नॉन कॅश बेनिफिट असेल तर त्याला परक्विजिट्स असं बेनिफिट दिलं असं म्हटलेलं आहे. डिअर स्टुडंट, या पद्धतीने सॅलरीचं कॅल्क्युलेशन इथे कन्सिडर केलं जातं. यामध्ये पुढचा पार्ट आहे सॅलरी हेड मधील सेक्शन 15 दॅट इज चार्जेबिलिटी. यामध्ये सॅलरी ड्यू, पेड आणि अलाउ याचा कॅल्क्युलेशनचा विचार केलेला आहे. इम्पॉर्टंट सेक्शन आहे सॅलरी मधील. सॅलरी टॉपिक मधील सर्वात महत्वाचा सेक्शन दॅट इज सेक्शन नंबर 16. काय आहे सेक्शन नंबर 16? डिडक्शन्स. डिअर स्टुडंट, जो सॅलराइज्ड पर्सन आहे अशा सॅलराइज्ड पर्सनला गव्हर्नमेंटने काही डिडक्शन्स अलाउड केलेले आहेत. म्हणजेच काय? आपण वरती बघितल्याप्रमाणे 1, 2, 3 अँड 4 या 4 पार्टचा टोटल झाल्यानंतर एम्प्लॉईची ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट होईल. गव्हर्नमेंटने
अशा ग्रॉस सॅलरीवर तुम्हाला काही डिडक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही या पद्धतीने जे अलाउड आहे सॅलराइज्ड पर्सनला ते मायनस करून जे अमाऊंट तुमच्याकडे शिल्लक राहील त्या अमाऊंटवर टॅक्स पेड करू शकता. यामध्ये आहे सेक्शन 16, त्यामध्ये सबसेक्शन केलेलं आहे 1A. यामध्ये आहे स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000 फॉर एव्हरी सॅलराइज्ड पर्सन. जो सॅलराइज्ड पर्सन आहे अशा प्रत्येक सॅलराइज्ड पर्सनला सेक्शन 16(1)A मध्ये स्टँडर्ड डिडक्शन अलाउड केलेला आहे आणि तो आहे ₹50,000. आपण वर बघितल्याप्रमाणे बेसिक सॅलरी प्लस अलाउन्स प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट इन लाईफ सॅलरी या 4 हेडची टोटल केल्यानंतर जी टोटल येईल त्या टोटल मधनं गव्हर्नमेंटने अलाउड केल्याप्रमाणे जे डिडक्शन आहे सेक्शन 16(1)A स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000 तुम्ही मायनस करू शकता. हे मायनस केल्यानंतर जे अमाऊंट येईल त्यावरती टॅक्स पेएबल असेल. अगेन गव्हर्नमेंट तुम्हाला सेकंड ऑप्शन ऑप्शन म्हणजे अलाउड आहे. तुम्हाला काय एंटरटेनमेंट अलाउन्स हा तुम्ही डिडक्ट करू शकता. बट दिस इज ऍप्लिकेबल ओनली टू द गव्हर्नमेंट एम्प्लॉई. लिमिट आहे त्याचं ₹5,000. लक्षात ठेवा सेक्शन 16(2) यामध्ये एंटरटेनमेंट अलाउन्स अलाउड आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईला ₹5,000 पर्यंत. ओके. त्यानंतर आहे सेक्शन 2 जो आहे ना डिअर स्टुडंट सॉरी, दिस इज ऍप्लिकेबल ओनली टू द गव्हर्नमेंट एम्प्लॉई. गव्हर्नमेंट एम्प्लॉई व्यतिरिक्त हा बेनिफिट सेक्शन 16(2) हा बेनिफिट कुणालाही मिळणार नाही. लास्ट आहे सेक्शन तो म्हणजे सेक्शन 16(3). हा आहे एम्प्लॉयमेंट टॅक्स. यात आपण एक्झाम्पल घेतलंय बघा प्रोफेशनल टॅक्स. कोणत्याही एम्प्लॉईच्या सॅलरी मधनं पर मंथ बेसिसवर किंवा अॅन्युअल बेसिसवर प्रोफेशनल टॅक्स स्वरूपामध्ये काही अमाऊंट जर डिडक्ट झाली असेल, मायनस झाली असेल, तर तो एम्प्लॉई ती अमाऊंट ॲज अ डिडक्शन म्हणून सेक्शन 16 मध्ये क्लेम करू शकतो. ये स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आज आपण जेवढं डिस्कस केलेलं आहे येणाऱ्या लेक्चरमध्ये त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन्स बघणार आहोत. सॅलरीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्यापासून इन्कम फ्रॉम सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघूया. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.